सहानुभूतीच्या लाटेवर निवडणूक, बारामतीकरांच्या समस्या आम्हाला माहिती, बारामतीकरांकडे मतदान रूपी दान मागू, लक्ष्मण हाके यांची पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया. बारामतीत जय पवारांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचं आयोजन. यावेळी जय पवारांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद. भाषणादरम्यान जय पवार काही क्षण भावुक. नांदेडच्या माहूरगडावरील दत्त मंदिराचे महंत मधुसूदन भारती महाराज यांना देवाज्ञा. महाराजांच्या देवाज्ञेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला शोक. महाराष्ट्रात 2,90,00,000 मतदारांची नावं कापली जाणार. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या कारभारावर निशाणा. समरजित घाटगेंची भाजपमध्ये घरवापसी होणार. येत्या बुधवारी 8 तारखेला पक्षप्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार प्रवेश. मुंबईतील पवईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवा जिल्हाध्यक्षावर प्राणघातक हल्ला. कैलास कुशेर यांच्यावर हल्ला. पोलिसांकडून सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सुरू. खोट्या 1,147 एकरच्या दाव्याचा भांडाफोड. चंद्रशेखर बावनकुळेंच्या बदनामी प्रकरणी एफआयआर दाखल. सोशल मीडियावरील दिशाभूल पडली महागात. महसूल मंत्र्याबाबत खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी कारवाई. औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर बोला. सभापतींचा एमआयएमच्या नगरसेवकांना सज्जड दम. छत्रपती संभाजीनगर मनपा अर्थसंकल्पाच्या बैठकीतला प्रकार. अवकाळी पावसामुळे पुण्यातील अनेक भागात पाणी साचण्याच्या घटना. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापन कक्षात बैठक. उपायांसोबतच दीर्घकालीन नियोजनावरही बैठकीत सखोल चर्चा. अंजनगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणारे बाळराजे आवारे पोलिसांच्या ताब्यात. तर छत्रपती संभाजीनगरच्या कुंभेफळमधून घेतलं ताब्यात. अभिजित बिचुकलेंकडून बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल. येत्या 2 दिवसात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याची ही माहिती. पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा काही जणांचा प्रयत्न. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात एकमतानं काम सुरू. राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांचं वक्तव्य. जय पवारांचा बारामतीत पाहणी दौरा. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी. जय पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद. विरोधकांना बारामती पोटनिवडणूक लढवायची असेल तर लढवावी. बारामतीकर कोणासोबत आहेत हे सर्वांना माहीत. जय पवारांचं वक्तव्य. अजितदादांच्या विमान अपघाताचा अंतिम अहवाल आल्यावर सविस्तर बोलेन. जय पवारांचं वक्तव्य. तर व्हीएसआरच्या मालकाला अटक व्हायला पाहिजे. जय पवारांची मागणी. अशोक खरात प्रकरण हे महाराष्ट्र संस्कृतीला काळीमा फासणारी घटना. प्रकरणात आमचे अधिकारी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार. मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य. बारामती पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाली नाही. माध्यमातून कळलं की आम्ही बारामती लढणार आहोत. नाना पटोलेंचं वक्तव्य. बारामतीत पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवार देणार नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं वक्तव्य. राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच. वंचितकडून राहुरी विधानसभेसाठी घोषणा. वंचितकडून अनिल जाधवांना उमेदवारी. नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू. शेतकरी बांधवांना लवकरात लवकर मदत केली जाईल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. ताडोबाच्या नियमांचा आमदाराकडून भंग. आमदार करण देवतळेंकडून ताडोबा प्रशासनाचा नियमभंग. बंदी असताना सफारी दरम्यान बाळगला मोबाईल. ताडोबा प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाही. पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सगळ्यांना विनंती करतो. मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य. तर खरात प्रकरणात राजकारण आणणं चुकीचं. खरातला शिक्षा कशी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारेंचं दमानी यांना प्रत्युत्तर. नागपुरात भाजप ध्वज वाटप अभियानाचं आयोजन. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त उपक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांना पक्षाचे ध्वज प्रदान करण्यात आले. सातारा सभापती निवडणूक बिनविरोध. राष्ट्रवादीच्या लता कर्णे आणि ऋतुजा विराज शिंदे सभापती. भाजपकडून तेजस्विनी कदम आणि ऋषिकेश धायगुडेंना संधी. शरद पवार उद्या दिल्लीला रवाना होणार. शरद पवार यांचा 6 तारखेला राज्यसभेच्या शपथविधी. शपथविधीसाठी आज शरद पवार दिल्लीसाठी रवाना होणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं चारित्र्य आणि राष्ट्र गुंडाळून ठेवलं आहे का? पंतप्रधान मोदी यांचा राजीनामा घ्यावा. हर्षवर्धन सपकाळांची टीका. राज्यातील सर्वात मोठं निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह वाघबिळ इथे उभारणार. 2500 आसन व्यवस्था असलेलं अत्याधुनिक नाट्यगृह. 2000 चौरस मीटरचा प्रशस्त प्लाझाची सुविधा.
मुंबईत 13,500 नवीन कचरा पेट्या खरेदीचा निर्णय. रस्त्यांवरील सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या मात्र कमी करण्याची प्रक्रिया सुरू. नव्या कचरा पेट्या नेमक्या कुठे ठेवणार असा प्रश्न उपस्थित. पालिका स्टेशनरी खरेदीत कोट्यवधींची उधळण. मुंबई महापालिकेकडून पुढील 2 वर्षांसाठी स्टेशनरी खरेदीस मंजुरी. सुमारे 3,86,00,000चा निविदा मंजूर. मुंबईत सीसीटीव्ही जाळं अपग्रेड. सुरक्षेसाठी महापालिकेचं हायटेक पाऊल. निविदा प्रक्रिया सुरू. एप्रिल अखेरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत. चंद्रपुरात लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोबाईल वापरत नियमभंग. लोकशाहीच्या बातमीनंतर आमदारांना 5,000चा दंड. आमदार करण देवतळेंकडून झालं होतं नियमाचं उल्लंघन. बुलढाण्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य. महिलेला मी प्रतिव्रता आहे असं दाखवायचं असतं. तीच महिला मोठं कुंकू लावते आणि मोठं मंगळसूत्र घालते असं वादग्रस्त विधान. शिवरायांच्या पुतळा बसवण्याला आमचा विरोध नव्हता. केवळ पालखी मार्गात पुतळा येत असल्यानं स्थलांतर करावी अशी मागणी होती. अंजन गावातील खेलोबा मंदिरातील पुजाऱ्यांचं वक्तव्य. शिवरायांचा पुतळा इतर ठिकाणी स्थलांतरित केल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी गावाला दिली भेट. फूस लावणाऱ्यांवर कडक कारवाई होणार. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा इशारा. अंजनगाव खेलोबा येथील शिवरायांचा पुतळा स्थलांतरित. पुतळा बसवण्यावरून 3 दिवस सुरू होता वाद. साताऱ्यातील पळकुटेमधील अनधिकृतपणे तोडलेल्या वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेंचा संताप. संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. नाशिकमधील सेक्स स्कॅन्डल प्रकरणी मुख्य आरोपी रवींद्र एरंडेच्या कार्यालयाची पोलिसांकडून झाडाझडती. महत्त्वाचा डेटा आणि कागदपत्र पोलिसांच्या ताब्यात. राधानगरी वन्यजीव अभयारण्यात 2 नर वाघांच्या अस्तित्वाची नोंद. वनविभागाकडून सखोल पडताळणी. वनविभागाकडून या दोन्ही वाघांच्या हालचालींवर सतत निरीक्षण. जोगेश्वरीच्या मेघवाडीतील गजानन निवास परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा. जुन्या आणि गंजलेल्या पाईपलाईनमुळे दूषित पाणी येत असल्याचा नागरिकांचा आरोप. बीडमध्ये संत बंकट स्वामींच्या 74व्या नारळी सप्ताहाची थाटात सांगता. लाखो भाविक भक्तांची उपस्थिती. कीर्तनानंतर महाप्रसादाचं करण्यात आलं वाटप. नाशिकमधील सेक्स स्कॅन्डल प्रकरणी उद्योजक रवींद्र एरंडेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. संशयितांकडून हार्ड डिस्क आणि पेनड्राईव्ह जप्त. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी परिसरातील रस्त्यांवर अपघाताचा धोका. सिमेंट कॉन्क्रीट लिकेजमुळे रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता. कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधाऱ्यावर हजारो मासे मृत. नदीतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत. नाशिकमधील अपघातग्रस्त विहीर बुजवण्याचं काम सुरू. विहिरीत कार पडल्यानं झाला होता 9 जणांचा मृत्यू. विहिरीचा मालक राजेंद्र राजे विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्रीपासून गायब असल्याची माहिती. वर्ध्यात सीडेट कंपनीतील कामगारांनी थाटला. कंपनीच्या गेट समोरच संसार. कंपनीच्या गेट पुढे भरवली विद्यार्थ्यांनी शाळा आणि बनवला स्वयंपाक. लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांनी स्वीकारला पदभार. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचं करण्यात आलं स्वागत. सफाळे बस आगारात एसटी चालकाची दादागिरी. बस उशिरा आल्यानं प्रवाशांना जाब विचारल्यानं चालक संतापला. युनिफॉर्म काढत प्रवाशांवर केली दादागिरी. कल्याणमध्ये जेईईच्या परीक्षा केंद्रावर आधार कार्डचं कारण देत तरुणीला नाकारला प्रवेश. तरुणीची परीक्षा हुकल्यानं आईसह अन्य पालकांनी व्यक्त केला संताप. शिवरायांचा पुतळा बसवल्याचं प्रकरण. अंजन गावातील ग्रामस्थांनी सामंजस्यानं वाद मिटवला. मराठा क्रांती मोर्चानं निर्णयाचं केलं स्वागत. सिंधुदुर्गच्या कालावल खाडीत अनधिकृत वाळू उपशावरून तळाशील गावातील ग्रामस्थ आक्रमक. कारवाई करण्यास महसूल प्रशासनाची दिरंगाई. तळाशील ग्रामस्थांचं खाडीत उतरून वाळू माफियांविरोधात आंदोलन. मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी. सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी. जयकुमार रावल यांच्याकडून आश्वस्त. बीडच्या परळीतील पांगरी गावात बोगस बियाणामुळे शेतकऱ्याचं 3 लाखांचं नुकसान. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्याची शेतकऱ्याची मागणी. धुळे जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका. गारपिटीमुळे कांदा पीक पूर्णपणे जमीनदोस्त. कांद्याला योग्य हमीभाव द्यावा शेतकऱ्यांची मागणी. अहिल्यानगरमध्ये अवकाळी पावसामुळे 24,000 हेक्टर क्षेत्र बाधित. अनेक पीक उद्ध्वस्त तर अनेकांच्या फळबागांनाही मोठा फटका.
लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका 1345 हेक्टरवरील पिकांचं नुकसान आंबा फळबागेसह इतर फळबागांना जास्त फटका सिंधुदुर्गात अवकाळी पावसाचा कहर आंबा काजूसह जांभूळ कोकम पिकाला फटका लहरी हवामानामुळे शेवटच्या टप्प्यातील फळगळती सुरू डिझेल टंचाईचा फटका मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील कचरा प्रक्रिया मंदावली कचऱ्यावर वैज्ञानिक प्रक्रिया करण्यासाठी डिझेल अत्यावश्यक इराणची राजधानी तेहरानमध्ये हवाई हल्ल्यात तेहरानमधील संगीत शाळा उद्ध्वस्त विशेष पोलीस महानिरीक्षकांनी गावाला दिली भेट इराण युद्धात आतापर्यंत 7 अमेरिकन विमानं नष्ट टँकर विमान कोसळल्यानं अमेरिकेच्या 6 हवाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू होर्मुझमध्ये इराणच्या हल्ल्यात जहाजाला भीषण आग होर्मुझमधून बाहेर पडताना एका जहाजाला आग इराणमधील सर्व विद्यापीठांचे वर्ग ऑनलाईन होणार हा निर्णय देशाच्या विज्ञान संशोधन आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं घेतला ओरॅकल कंपनीच्या दुबई येथील कार्यालयावर इराणचा क्षेपणास्त्राद्वारे हल्ला सुदैवानं हल्ल्यात कुठलीही जीवितहानी नाही छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा लेणीत पुन्हा मधमाशांचा हल्ल्यात 2 विदेशी पर्यटकांसह तब्बल 90 जण जखमी छत्रपती संभाजीनगरमधील वडगाव कोल्हाटी परिसरात तळ्यात मासेमारीसाठी गेलेल्या दोघांवर काळाचा घाला एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू खामगाव पंढरपूर महामार्गावर अपघात अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू नालासोपाऱ्यात आक्षेपार्ह शब्द वापरत रील बनवणं भोवलं रील स्टार समाजकंटकाला पोलिसांनी शिकवला धडा नवी मुंबईत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय रॅकेटवर पोलिसांची कारवाई किंग्स पॉवर छापा टाकत उत्तराखंडमधील एका जोडप्याला अटक तर एका पीडित महिलेची सुटका नवी मुंबईत स्टंटबाजी करणं तरुणाला महागात पडलं स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल कल्याणमध्ये सुरक्षा रक्षकावर अल्पवयीन मुलाकडून प्राणघातक हल्ला मॉलच्या जागेत क्रिकेट खेळण्यास मज्जाव केल्यानं हल्ला अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा लेणीत पुन्हा मधमाशांचा हल्ल्यात 2 विदेशी पर्यटकांसह 90 जण जखमी डोंबिवलीतील एका व्यक्तीला घातला 71 लाख रुपयांचा गंडा सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवून केली फसवणूक सुरत नागपूर महामार्गावर अपघात साक्री गावाजवळ 4 चाकी उलटून दोघांचा जागीच मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी पिंपरी चिंचवडच्या मोशीत 7 वर्षीय चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल पालघरमध्ये अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन स्कॉलरशिपची माहिती देण्याच्या बहाण्यानं गैरवर्तन आरोपी तानाजी डावरे विरोधात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल लातूरच्या उदगीर शहरात कोयता गँगचा धुमाकूळ उदगीरच्या जळकोट रोड परिसरातील घटना कोयता गँगमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर सांगली पेठ राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार ईश्वरपूरकडे निघालेल्या ओमनी कारला अचानक आग घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही तर मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात दारूच्या नशेत पत्नीचा पतीवर चाकू हल्ला किरकोळ वादातून हल्ला केल्याची माहिती वाशिम शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच भरदिवसा सराफा बाजारात ग्राहक असल्याचा बनाव करत 30 ग्रॅम सोनं चोरलं अमरावतीमधील महाविद्यालयात तरुणीवर अत्याचार प्रकरण आठवड्यानंतर पोलिसांनी जाहीर केली आरोपींची नावं अहिल्यानगरमध्ये आवाज सोलर प्रकल्पातून कॉपर चोरी करणाऱ्यांना अटक आरोपींकडून 200 किलो कॉपर वायर सोबत 10 लाखांचा मुद्देमाल जप्त स्कॉलरशिपची माहिती देण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन पालघर जिल्हा परिषद कार्यालयातील धक्कादायक प्रकार आरोपी कर्मचाऱ्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल वर्ध्यात व्हिडिओ गेम पार्लरवर छापा 4 लाखाचा मुद्देमाल जप्त वर्धा शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई गुजरातच्या सुरतमधील एका कारखान्यात बनावट पनीरचा पुरवठा दुधाचा एकही थेंब न वापरता बनावट पनीर तयार आतापर्यंत जवळपास 3 लाख किलो बनावट पनीरचा पुरवठा करण्यात आला उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जत्रेत मोठी दुर्घटना जत्रेतील 60 फुटी उंचीचा आकाश पाळणा कोसळल्यानं 30 जण जखमी मध्य प्रदेशमध्ये एका हॉटेलची 5 मजली इमारत कोसळली मध्य प्रदेश ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू
जम्मू काश्मीरमधील सोनमर्गमध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे संपूर्ण परिसर पांढरा शुभ्र झाला. पश्चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींवर हल्ला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अधीर रंजन चौधरींवर हल्ला. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात वादळी वाऱ्यासह गारपीट. हवामान विभागाकडून शहरात विजेच्या कडकडाटासह वादळ येण्याचा अंदाज. भारतीय जवानांमध्ये उच्च रक्तदाब मधुमेहाचं प्रमाण वाढलं. केसी वेणुगोपाल समितीकडून लोकसभेत अहवाल सादर. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला. अचानक कार थांबवली. सुरक्षा रक्षकाला मारहाण. विधान परिषदेसाठी शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंना मोठा शब्द. जे नाव येईल त्यासाठी आमचं सहकार्य असेल अशी ग्वाही शरद पवारांकडून. म्हाडाची सर्वसामान्यांसाठी राखीव घरं लाटणाऱ्यांविरोधात कारवाई. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. आधीच मंदीच्या छायेत असलेल्या शेअर बाजाराचा पूर्णपणे मंदीत प्रवेश. 28 फेब्रुवारी ते 1 एप्रिलपर्यंत सेन्सेक्स 11% घसरला. इराणच्या महशहर पेट्रोकेमिकल झोनवर इस्रायलकडून हल्ला. हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू, 170 जण जखमी. पाणी टंचाई टाळण्यासाठी पाण्याचं संकलन आणि पुनर्भरण करावं. गृहनिर्माण संस्थांना महापौरांचं आवाहन. बीडमध्ये भव्य नारळी सप्ताहाचं आयोजन. संत साहित्याच्या माध्यमातून तरुण पिढीला देणार दिशा. व्यसनमुक्ती आणि सामाजिक उपक्रमांवर भर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.